नमस्कार मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत कसं पॉझिटिव्ह राहावं, कसं आनंदी राहावं याविषयी एक सुंदर गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्हाला सुद्धा ही गोष्ट नक्कीच आवडेल. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. महाबळेश्वरमध्ये एक वृद्ध गृहस्थ राहायचे. ते गावात खूप प्रसिद्ध होते. त्यांच्या विलक्षण बोलण्याच्या पद्धतीमुळे आणि त्यांच्याजवळ असलेल्या एका सुंदर, संपूर्ण सफेद आणि रुबाबदार घोड्यामुळे. तो घोडा कुणाचीही नजर खेचून घेईल एवढा आकर्षक होता. राज्यातच नव्हे तर शेजारील राज्यात सुद्धा असा अश्व शोधून सापडायचा नाही. त्यामुळेच त्या राज्याच्या राजालाही त्याचा हेवा वाटायचा. कित्येक जणांनी तो घोडा खरेदी करायचा प्रयत्न केला. राजानंही सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे त्याला देऊ केले. मात्र वृद्ध गृहस्थाचं त्या सर्वांना एकच उत्तर असायचं, हा घोडा फक्त घोडा नाही, ती संपत्ती नाही, तर तो माझ्या घरचा सदस्य आहे. आपल्या घरच्या सदस्याला कोणी विकतं का? एक दिवस वृद्ध माणूस काहीसा उशिरा उठला. रोजच्याप्रमाणे तो घोड्याला दाणापाणी देण्यासाठी गेला, तर तिथे पाहतो तर काय, घोडा गायब. त्याने आजूबाजूला पाहिलं, गावात शोध घेतला, मिळेल त्याला विचारलं, पण घोडा कुणीच पाहिला नव्हता. वाऱ्याच्या वेगानं गोष्ट गावातून संपूर्ण राज्यभर पसरली. खूप लोक जमले. लोक म्हणाले, जे झालं ते वाईट झालं. एक जण म्हणाला, आम्हाला माहीतच होतं हे असं एक दिवस होणारच. एक जण म्हणाला, हो बरोबर, हा माणूस किती गरीब, त्याला एवढा किमती घोडा कसा परवडेल. तिसरा हसत म्हणाला, तुला खूप दुःख झालंय खरं, पण यापेक्षा वाईट नशीब ते काय असेल. ज्यावेळी राजा तुझ्याकडे आला होता, तू राजाला घोडा विकला असतास तर राजानं तुला तोंडात येईल ती किंमत दिली असती. आज तुला झोपडीत दिवस काढावे लागले नसते. तुझ्या मुलाचं भविष्य उज्ज्वल झालं असतं. तो वृद्ध माणूस सर्वांचं बोलणं फक्त ऐकत होता. कोणतीही प्रतिक्रिया न देता त्याने फक्त थंडपणे सर्वांकडे पाहिले. एक सुस्कारा टाकला आणि म्हणाला, काहीही असो, सर्व काही ठीकच आहे. सत्य फक्त एवढंच आहे की आता माझ्याकडे तो घोडा नाही. बाकी काय व्हायचंय ते पाहूया. झालं. लोक परतले. या घटनेला 2-3 महिने झाले आणि अचानक एका रात्री तो घोडा परत आला. घोडा कुणीही चोरला नव्हता, तो रानात पळून गेलेला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो घोडा परत आला, पण एकटा नव्हे, चक्क डझनभर घोड्यांसह. रानात वणवा पेटावा तशी ही बातमी सर्वत्र पसरली. पुन्हा लोक जमले. वृद्ध माणसाला म्हणाले, तुमचं बरोबर होतं. घोडा हरवणं ही दुःखाची गोष्ट नाही, तर चांगलीच गोष्ट होती. तुमचं नशीब बदललंय. तुम्ही आता घोड्याचे व्यापारी बनू शकता. यावर थंडपणे तो वृद्ध माणूस म्हणाला, सत्य फक्त एवढंच आहे की आता माझ्याकडे आणखीन 12 घोडे आहेत. काहीही असो, सर्व काही ठीकच आहे. बाकी काय व्हायचंय ते पाहूया. त्या वृद्ध माणसाच्या तरुण मुलानं घोड्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. मात्र जंगली घोडे खूपच उधळत होते. तिसऱ्याच दिवशी मुलगा घोड्यावरून पडला आणि त्याच्या पायाचं हाड मोडलं. लोकांना ही गोष्ट समजताच पुन्हा लोक जमले. लोक वृद्ध माणसाला म्हणाले, 12 नवे घोडे मिळणं ही काही चांगली गोष्ट नव्हती, तर ती वाईट घटना होती. तुमचं नशीबच खराब आहे. या घोड्यामुळे तुमच्या स्वतःच्या मुलाचा पाय मोडला. त्याचं जीवनच खराब झालंय. ती घटना तर श्राप होती, श्राप. वृद्ध माणूस मात्र शांत होता. चेहऱ्यावर कसलाच कष्टी भाव नव्हता. त्याने शांतपणे लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं. तो म्हणाला, सत्य फक्त एवढंच आहे की माझ्या मुलाचा एक पाय मोडलाय. हे सुद्धा खरं आहे की या उतार वयात, म्हातारपणात मला त्याला सांभाळावं लागेल, त्याची मदत करावी लागेल. काहीही असो, सर्व काही ठीकच आहे. बाकी काय व्हायचंय ते पाहूया. काही दिवसांनी अचानक राजाच्या शत्रूने राज्यावर चाल केली. आक्रमण चोहोबाजूने केलं. युद्ध सुरू झालं. मात्र अचानक झालेल्या हमल्यामुळे राजाचं लष्कर कमी पडायला लागलं. आणीबाणीची वेळ होती. राजानं राज्यातील सर्व तरुणांना बळजबरीच लष्करात सामील करून घेतलं. युद्धाला पाठवलं. पुन्हा एकदा आसपासचे लोक जमले. दुःखी रडत ते वृद्ध माणसाच्या घरी आले. म्हणाले, तुमचं म्हणणं अगदी बरोबर होतं. तुमच्या मुलाचा पाय मोडणं ही खरी तर भाग्याची गोष्ट होती. नाहीतर त्याला सुद्धा आज युद्धात पाठवलं गेलं असतं. पाय मोडल्यामुळे तुमचा मुलगा तुमच्यासोबत आहे आणि आमची मुलं मात्र युद्धात. आता युद्ध किती दिवस चालेल, ते परत येतील की नाही काहीच भरवसा नाही. आम्हाला माहीत आहे
तुम्ही प्रत्येक घटनेवर एकसारखी प्रतिक्रियाच देत आलात. दुःख असो वा सुख तुम्ही तटस्थ राहिलात. पण हे कसं शक्य आहे? तुमच्या या स्थैर्याचं रहस्य काय? वृद्ध माणूस म्हणाला, सर्वात आधी सत्य समजून घ्या. तुमची मुलं आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी गेलीत हे विसरू नका. तुमची इच्छा नव्हती, पण तरीही त्यांना जावं लागलं. आता ही घटना दुर्दैवी की भाग्याची हे कुणालाही माहीत नाही. तुम्ही जोपर्यंत घटनांना चांगलं वा वाईट ठरवायचं बंद करत नाही, तोपर्यंत सुख आणि दुःख या दोन पाशातून तुमची सुटका कठीण आहे. भाग्य दुर्भाग्य हे ठरवणारे आम्ही कोण? ते आमच्या हातात नाहीच. आमच्या हातात आमची वागणूक आहे, आमची कृती, आमच्या विचारावर आम्ही नियंत्रण करू शकतो. एखाद्या घटनेचा निष्कर्ष काढून अर्थहीन दुःख करणं किंवा उगाच हरपून जाऊ नये. प्रत्येक क्षण जगायला पाहिजे, आनंदानेच पण स्थिर राहून. आणि सर्वात महत्त्वाचं, कोण काय म्हणतं यावर लक्ष देऊन काहीच उपयोग नसतो. लोक काय म्हणतात याचा विचार करत बसाल तर जगणंही विसरून जाल, अस्वस्थ व्हाल. या उलट तुमच्या कामावर लक्ष द्या. त्यातून तुम्हाला आत्मिक आनंद मिळेल. घटनांना सामोरं जायचं आणि जेवढं आयुष्य मिळालंय ते आनंदाने जगायचं, गुण्या गोविंदानं नांदायचं. नशीब, फायदा, नुकसान हे आपल्या जीवनाचे छोटे घटक जरूर आहेत, मात्र जीवन त्यापेक्षा खूप वेगळं असतं. एका घटनेवरून आपण भाग्यवान किंवा दुर्दैवी ठरत नाही. कधीकधी एखादी वाईट वाटणारी घटना भविष्यातील चांगल्या बदलाची सुरुवात असते. उदाहरण घ्या, तुम्हाला नोकरीवरून काढलं म्हणजे आयुष्याचा अंत असू शकत नाही, कारण दुसऱ्या एखाद्या चांगल्या ठिकाणी चांगल्या पगारावर तुम्हाला नोकरी मिळणं तुमच्या भाग्यात असतं. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. गोष्ट कशी होती, आवडली की नाही ते कमेंट करून जरूर कळवा. आनंदी रहा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद.